राज्यात नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची आता म्हणजे 18 फेब्रुवारीला भेट झाली। पण आता एका भेटीमुळे महाराष्ट्राचं राजकारण बरंच तापलंय। याचं कारण महत्त्वाचं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईसह काही इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे तब्बल 2 दशकांनंतर एकत्र आल्या आणि यंदा दोघांनी मुंबईमधील आपापली ताकद सुद्धा आजमावली। त्यानंतर आता मुंबईच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आली आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सत्ता स्थापन करता आली नाही। आणि तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये राज ठाकरेंना या युतीचा तसा काही फारसा फायदाही झाला नाही असंही विश्लेषक म्हणतात। मात्र अजूनही राज ठाकरेंचे संबंध सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अगदी चांगले आहेत आणि वारंवार त्यांच्या होणाऱ्या भेटींमधून आता हे स्पष्टपणे दिसून येते। या भेटींमधूनच आता राजकारण कुठेतरी बदलतंय का किंवा आगामी काळामध्ये ते बदलेल का असा प्रश्न उपस्थित होतो। राज ठाकरे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या खरोखरच तयारीत आहेत का असे साहजिक प्रश्न उपस्थित होतात। नेमकं काय सुरू आहे दोन्ही ठाकरेंमध्ये आणि ठाकरे आणि शिंदेमध्ये सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। आपल्याला सर्वांना माहिती आहे की थोड्या दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरेंना पहिला धक्का दिला। उद्धव ठाकरेंशी युती करण्याआधी राज ठाकरे जेव्हा फडणवीसांना भेटत होते तेव्हा सुद्धा या भेटीनंतर अनेक अशा चर्चा रंगत होत्या आणि या भेटी या राजकीय कारणांसाठी नाहीत असं म्हणणं हे फारच बाळभोट ठरेल। त्यामुळे राज ठाकरेंचं सत्तेतील नेत्यांना असं सतत भेटणं हे कायमच सर्वांचं लक्ष वेधून घेतं। तसंच आताही झालंय। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची 18 फेब्रुवारीला झालेली भेट हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय ठरतेय। राज ठाकरेंनी या सगळ्यावर स्वतः स्पष्टीकरणही दिलंय। नेमकं या सगळ्यामध्ये राज ठाकरे काय म्हणाले, त्यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना काय सांगितलंय आणि या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये नेमक्या काय चर्चा सुरू झाल्या, सगळं पाहूयात, लगेच जाणून घेऊयात। आता शिंदेसोबतच्या या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना राज ठाकरे म्हणाले की मुंबई शहराच्या अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेसोबत भेट झाली आणि फक्त मुंबईचाच नव्हे तर इतरही शहरांचा हा विषय आहे। नव्यानं वाढत असलेल्या या शहरांमध्ये वाढलेली वाहतूक कोंडी आणि विकास कामं यात पार्किंगमुळे अडथळे निर्माण झालेले आहेत आणि याच अनुषंगानं मी शिंदेची भेट घेतली। दरम्यान सुरू असलेल्या या चर्चांबाबत राज ठाकरेंनी म्हटलंय की आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाहीये। आता तर काहीच नाहीये, निवडणुकाही संपल्यात। आम्हाला जर काही सांगायचं असेल, काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट घेतलीच पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याची काही गरज नाहीये असं म्हणत राज ठाकरेंनी या सगळ्यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय। याशिवाय आपण आता उपमुख्यमंत्र्यांना भेटलो पण लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ असं सुद्धा राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। दुसरीकडे या सगळ्यावर जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा संजय राऊतांनी म्हटलं की हे प्रश्न तुम्ही राज ठाकरेंनाच विचारा आणि मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाहीये। कोण कुणाला भेटतं त्यावर काही बंधन नाहीये, पण शिंदे यांच्या प्रवृत्तीवर आमचं टोकाचं भांडण आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी बेईमानी केली आहे आणि त्यांनी त्यांचं बेईमानीतनं एक नंदनवन तयार केलंय आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहोत असं राऊतांनी म्हटलं। एकंदर राज ठाकरेंचा हा स्वतंत्र विषय आहे पण आपल्याला हे आवडलेलं नाही हे राऊतांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केलंय। शिवाय आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा यावर फारसं काही बोलणं टाळलेलं आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज ठाकरेंबद्दल अशा सातत्यानं शंका का उपस्थित होतात। त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून बऱ्याच वेळेला त्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे। दुसरीकडे हे शिंदे आणि ठाकरेंमधलं जर आपण वैर पाहिलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांमध्ये माहिती आहे आणि या दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही हेही माहिती आहे। अशा स्थितीत सुद्धा उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक किंवा कट्टर राजकीय शत्रू असलेल्या शिंदेची राज ठाकरेंनी अगदी त्यांच्या वैयक्तिक खासगी बंगल्यावर जाऊन भेट घेणं हे निश्चितच प्रश्न निर्माण करणार आहे।
आता निश्चितच राज ठाकरेंचं काही काम नसू शकतं का, किंवा ही कामानिमित्तानं भेट नसू शकते का, तर असं नाहीये. अर्थातच कामं असतील, पण ती कामं ही आपल्या प्रतिनिधींकडून किंवा आपल्या काही नेत्यांकडूनही पूर्ण करता येऊ शकतात. पण स्वतः राज ठाकरे गेलेत याचा अर्थ काहीतरी मोठं राजकीय कारण आहे, आणि ते कारण कदाचित राजकीय रणनीती सुद्धा असू शकते. या सगळ्याचं कारण समजून घेताना एक अशी चर्चाही होते की राज ठाकरेंनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडे एका स्वीकृत नगरसेवकाची मागणी केली, पण मनसेची ही मागणी उद्धव ठाकरेंनी मान्यही केली नाही आणि अमान्यही केली नाही. अद्याप त्याबाबत काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. थोडक्यात दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे यासाठी एकतर राज ठाकरे ही मागणी आता शिंदेकडे करत असावेत, किंवा मग उद्धव ठाकरेंवर या शिंदेसोबतच्या भेटीतून ते दबाव आणत असावेत, अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लक्षात घ्या, हे दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले होते तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, पण राज ठाकरेंनी असं विधान कुठेही केलेलं नाही. आणि तसं पाहायला गेलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये जो एकत्र येण्याचा प्रयोग आहे दोन्ही ठाकरे बंधूंचा, तो तितकासा काही राजकीय फायद्याचा झालाही नाही मनसेसाठी. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकाचा हा नवा मुद्दा, मनसेची नवी मागणी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना प्रतिसाद न देणं, यानंतर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला एक वेगळा रंग चढलाय आणि चर्चांना एक वेगळी दिशा मिळाली. म्हणूनच राज ठाकरे आणि शिंदेच्या या भेटीबाबत इतक्या चर्चा सुरू आहेत. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला याविषयी काय वाटतं? राज ठाकरेंची ही भेट ही खरोखरच विकास कामांसाठी असेल की राजकीय मुद्द्यांसाठी? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आणि अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.